होता. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे बोलतायत, आपण थेट जाऊया. त्या मंत्र्यांशी बोललाय, सरकारशी बोललाय, कोणाशी बोललाय आतापर्यंत 2-3 महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांचे. आणि ज्यांनी पाठबळ दिले हे खून पचवायसाठी त्यांना सगळ्यांना मध्ये घ्या. याच्यात सगळे लोक भांडतायत. त्या अंजलीताई दमाने या बसल्यात, तिकडे ते धस बसलेत, तिकडे ते क्षीरसागर आहेत, इकडे सोळुंके आहेत. हे सगळे लोक आणि पुरा राज्यातला मराठा समाज, सगळ्या पक्षातला, सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावरती आहेत. आणि हा जर अशी प्रतिक्रिया देतोय, मग काय तुम्ही आमची दिशाभूल करायचं ठरवलंय की काय? आमची दिशाभूल सरकारनं करायची ठरवली. हे बघा मुख्यमंत्री साहेब, यातला एकही माणूस सुटता कामा नाही. सगळे अंडर ट्रायल चालली पाहिजे. मोठमोठाले वकील द्या. एका केसमध्ये संतोष भाईच्या जास्तीत जास्त वकील द्या. उज्ज्वल निकम साहेबांसारखे असे मोठमोठाले वकील उभा करा. जे कुटुंब मागणी करीन ते करा. आमचंही कोणाचं ऐकू नका. जे कुटुंबाला वाटेल ते मोठाले वकील द्या. पण या केसचा छडा म्हणजे हे जेलमध्ये सडलेच पाहिजे. यातला एकही माणूस सुटला, त्या दिवशी राज्य बंद पडलं म्हणून मुख्यमंत्री साहेब समजा. आम्ही कोणालाही सुट्टी देणार नाहीत. मग न्याय आम्ही करणार. दादा, आरोपी वाल्मिक कराड यांनी असा दावा केलाय की माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. पुन्हा त्याच विषयात यायला लावू नका. सरकारने हे काही गौड बंगाल केलंय का काय? काही म्हणायला लावून पळून लपून लावलं का आतापर्यंत? जे आरोपीची पाठराखण करतेत, पाठबळ देतेत, ते मुख्यमंत्र्यांसंग चहा पिते. म्हणजे जनता काय पागल आहे? बाकीचे आरोपी कुठे आहेत? आमचं मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणं आहे. कुटुंबाने, देशमुख कुटुंब सगळं तुमच्याकडे डोळे लावून बसलेलं आहे. फडणवीस साहेब न्याय देतील आणि मराठा ही फडणवीस साहेबाकडे न्यायाची अपेक्षा करू नये की फडणवीस साहेब सगळ्यांना जेलमध्ये कायम सडविणार. आणि तुम्ही शब्द दिलेला आहे की मी एकालाही सोडणार नाही, असा फडणवीस साहेबांनी शब्द दिला. त्या शब्दावरती विश्वास ठेवून मराठा समाज जागा आहे आणि त्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे. तो शब्द मुख्यमंत्री साहेबांनी खोटा होऊ देऊ नका. यातला एकही सुटला आणि यांना साथ देणारे मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, हे जरी सुटले, तुम्ही सोडले, तरी तुम्हाला सोपं जाणार नाही. राज्यातला मराठा एका घंट्यात सगळ्या राज्यात येऊन उभा राहणार.